स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवाद्यांचा मोर्चा पाहायला मिळतोय। नागपुरातील विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा इशारा देण्यात आलाय, तर मोर्चाला अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बातमी आपण पाहतोय नागपुरातून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा आहे, तर नागपुरातील विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा इशारा देण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, आपण बातमी पाहतोय, खरं तर प्रचंड आक्रमक हा मोर्चा झालेला पाहायला मिळतोय। थेट विधान भवनावर मोर्चा लावण्याचा झेंडा लावण्याचा इशारा सुद्धा या मोर्चातील लोकांनी दिलेला आहे। काय आत्ताची परिस्थिती आहे तिथली? विक्रांत, नक्कीच आज विदर्भवाद्यांचा हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता। यशवंत स्टेडियम ते विधान भवन हा असा मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आलेला होता। मात्र नागपूरच्या गणेश टेकडी रोडवरील हा मोर्चा पॉइंट आहे, इथे आता मोर्चा अडवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात विदर्भातील जे विदर्भवादी आहे, मग त्यात चंद्रपूर असेल, वर्धा असेल, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया यासारख्या जिल्ह्यातून विदर्भवादी आणि खास करून तरुण इथे एकत्र आलेले आहेत। मागणी एकच आहे की स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, स्वतंत्र राज्य विदर्भाचा दर्जा मिळावा। त्याचबरोबर इतरही मागण्या आहेत की विदर्भात असणारं जे संसाधन आहे, जो कोळसा इथे तयार होतो, वीज तयार होते आणि ती महागात विकली जाते, त्याचबरोबर विजेचे जे प्रीपेड बिल आहे, अशा विविध मागण्यांसाठी हा आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि उद्देश एकच होता की विधान भवनावर जो आहे तो स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात येणार। मात्र त्याआधीच पोलिसांनी मोठा कडेकोट बंदोबस्त केलेला होता। विधान भवन असेल, विधान भवन परिसर असेल किंवा मग आता मोर्चा पॉईंट असेल किंवा यशवंत स्टेडियम येथून निघणारा मोर्चा, मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं होतं। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे आणि आता जे काही प्रमुख नेते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। इथे बॅरिकेडिंग टाकून जेव्हा विदर्भवादी बॅरिकेडिंग क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलिसांसोबत झटापटही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। मात्र उग्र झालेले जे विदर्भवादी होते आता ते थोड्या प्रमाणात शांत झालेले आहेत। पोलीस आणि विदर्भवाद्यांमध्ये चर्चा सुरू आहे। नेमका आता या चर्चेनंतर काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच दरम्यान दोन विदर्भवाद्यांनी विधान भवनात शिरण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। प्रमुख नेते जे आहेत विदर्भवाद्यांचे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा आता मोर्चा इथे ठिय्या मांडून हे विदर्भवादी इथे बसलेले आहेत। निश्चित जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर या चर्चेअंती विदर्भवाद्यांचं नेमकं काय मत असेल आणि या मोर्चाचं पुढे काय होतं याकडे आपलं लक्ष असेलच।